धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. ओम नमो जी आद्या वेद प्रतिभाजे स्वसमेद्या आत्मरूपा, देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवतारी जोजी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले, ते शब्द ब्रह्म कवळले, ते मी श्री गुरु कृपेन मिले अधिबीज. आता अभिनव वाग्विलासिनी, जी चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली म्या विठ्ठल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाही भीडभार तुका म्हणे सान थोर, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. विठ्ठल विठ्ठल हला 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 बोला पुंडली खबरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माने बाबा महाराज की जय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. महायोग पीठे तटे भीर रथम वरम पुंडलिकाय दातुम मुनींद्रम, समागत्य तिष्ठत मानंद कंदम, प्रब्रह्मलिंगम वजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका.
चरण संतांची या त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू बाबाई सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका या जगत उद्धारा लागी धरीला अवतार मिरविला बडीवार सीताईचा ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वा तत्वमस्यादिलक्षणम् एकमेतेलो मातरं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ज्यांची केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो. करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो. हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लागले पावन झालो चराचरी. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लागले पावन झालो चराचरी चराचरी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम असो. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका विठ्ठल 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 या पवित्र पावन ठिकाणी आजच्या शुभमंगल मांगल्य दिनी आपल्या या गावामध्ये मौजे हिवरा या ठिकाणी तुम्हा सर्व सज्जनाच्या सहकार्याने व्यासपीठावर उपस्थित सर्व गुणीजनांच्या सहकार्याने भगवान पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने साधू संतांच्या कृपेने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या अखंड हरिनाम सप्ताहाचं या नाम यज्ञाचं या सोहळ्याचं हे 18वं वर्ष किंबहुना दीड तपपूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. 18वं वर्ष म्हणजे आपल्या नामयज्ञाला दीड तप या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने पूर्ण होणार आहे. आणि या दीड तप पूर्ती सोहळ्याचा आजचा 6वा दिवस महत्भाग्याचा पराकोटीच्या आनंदाचा वर्णन करायला शब्दच कमी पडतायत एवढा असा हा सुवर्ण योग अप्रतिम योग या ठिकाणी साधतोय. खऱ्या अर्थानं अभंगाच्या 4 चरणावर निरूपण करण्या अगोदर एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. मायबाप बरेच दिवस झालं कीर्तन करीत फिरतो, बरेच दिवस झालं. आपल्या इथेही प्रत्येक वर्षी तुमच्या प्रेमाखातर मी येतो. तुमचं प्रेम तुम्ही पुन्हा पुन्हा मला बोलवताय. बरेच दिवस झालं कार्यक्रम करत फिरतो मायबाप, पण असा योग असा संयोग आजपर्यंत कुठल्याच गावात जुळून नाही आला जो आज या ठिकाणी घडतो.
भाग्यवान समजेल मी, भाग्यवान समजेल मी मला. हो, एवढा सुंदर योग, दीड तप पूर्ण होते आपल्या सोहळ्याला. हा पहिला योग. दुसरा योग, जगात भारी 19. हो, माझा राजा, क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज श्री शिवछत्रपती महाराजांचा जन्मदिवस आज. आणि जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचा महामेरू देहू निवासी तुकोबराय यांच्या गुरुदीक्षेचा दिवस. हो, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे, तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. हे केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे, अंगीकार तुका म्हणे, तुका म्हणे, हा तुका. अशा या त्रिवेणी संगमावरती, या योगावरती आजची ही सेवा तुम्हा सर्व सज्जनांच्या सेवेला, किंबहुना वाङ्मयीन सेवेला उत्तराई होण्यासाठी, तुमची सेवा करण्यासाठी घेतलेला अभंग, तुमच्या समोर ठेवलेली रचना, बोलोबा पुत्र जिजाई रमणा, कानाप्रिय बंधू, गुणातीत साधू, जगतमान्य जगतवंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांच्या गात्यातील 4 चरणाचा आणि धर्माचं चिंतन मांडणारा अभंग. विठ्ठल विठ्ठल आजची सेवा, आजचं चिंतन तुमच्या समोर मांडत असताना मला दोन्ही बाजू मांडायच्या. माझ्या प्राप्त वेळेमध्ये मला दोन्ही विषय तुमच्या समोर ठेवायचे. हो, तुकोबरायच्या माध्यमातून धर्म आणि धर्माचं पालन, पाखंडाचं खंडन, आणि माझ्या राजाचा जन्मदिवस आहे आणि त्याचंही वर्णन, त्याही दिवसाचं वर्णन, राजाचं चरित्र, तेही आपल्यासमोर मला ठेवायचं. 2 भूमिका आपल्यासमोर मला मांडायच्या. माझ्या प्राप्त वेळेमध्ये हे शक्य होणार मुळीच नाही, मुळीच नाही. तुकोबरायच्या एका अभंगावरती लोक 7-7 दिवस कीर्तन करतात. 2 तासात काय बोलावं. आणि माझ्या राजाचं वर्णन तर इतिहास करून थकला, व्याख्याने देऊन थकले महाराज. मोठमोठे आणि वक्ते माझ्या छत्रपतीवरती बोलून थांबले. आणखी पूर्ण झालं नाही, आणखी पूर्ण झालं नाही. 2 तासात शेख बाबा, अभंग आणि छत्रपती एवढं कसं काय शक्य. तरी सुद्धा माझ्या अल्पमतीने माझ्या प्राप्त वेळेमध्ये जमेल तसं मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत महाराज. हो, कारण सप्ते होतात गावागावात, नाही म्हणत नाही मी, सप्ते होतात, कीर्तन प्रवचन होतात, पण हा जो उत्साह, हा जी उत्साहाची भूमिका आज दिसते ना, ते क्वचितच. बस परंपरेनं आलंय ना, चालू द्या. मागच्या वर्षी केलताना या वर्षी करायचं, माहितीये का. एक उल्हास जो असतो महाराज, आज तर महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी होते. मी सकाळी पनवेलून निघाल्यापासून पाहतोय, जिकडं पाहवं तिकडं नुसतं भगवच भगवं. महाराज अख्खा महाराष्ट्र भगवा झालाय. पाहावं तिकडं फटाके, पाहावं तिकडं, महाराज काय अक्षरशः वर्णन करायला शब्द नाहीत. एवढं बेधुंद वातावरण आज महाराष्ट्रामध्ये सकाळी निघल्यापासून मी पाहतोय. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद. या ठिकाणी अभंग तुकोबरायचा आहे. अभंगाच्या 4 चरणावरती एक 15-20 मिनिटं घेतो आणि माझ्या कथेकडे येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. योग म्हणजे असा का माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार
आज सोमवार आहे, एवढाच फरक आहे. माघ शुद्ध दशमी तिथी आहे. या दिवशी तुकोबरायाला बाबाजी चैतन्य नावाचा समर्थ सद्गुरू प्राप्त झाला. समर्थ सद्गुरू बाबाजी चैतन्य, हो, बाबाच्या तुकोबरायांच्या गुरुचं नाव आहे. हो, सापडले वाटे जाता गंगा स्नाना. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी सद्गुरूची भेट झाली, सद्गुरू प्राप्त झाले. आणि तो दिवस म्हणजे आजचा. खऱ्या अर्थानं शिवजयंती इथून पाठीमागे आली असेल, 19 फेब्रुवारी आली असेल, येऊन गेली असेल. माघ शुद्ध दशमी आली असेल, येऊन गेली असेल. पण माघ शुद्ध दशमी आणि 19 फेब्रुवारीला हा मात्र अलौकिक योग आहे. हा मात्र अलौकिक वेग आहे. बघा ना किती जुळून आले. तुकोबरायाच्या भक्तीचा जन्म आजच. कारण गुरुशिवाय भक्ती कळत नाही, गुरुशिवाय भक्ती नावा रूपाला येत नाही, गुरुशिवाय देव कशाला म्हणावं कळत नाही. तुकोबरायाला गुरु आज भेटले आणि भक्ती आज उदयाला आली. कुणाची? तुकोबरायाची भक्ती आज जन्माला आली. आणि शिवनेरीवरती माझ्या जिजाईच्या पवित्र कुशीतून महाराष्ट्राचा जाणता राजा आजच भूतलावर आला. असा योग पुन्हा नाही. माघ शुद्ध दशमी भक्तीचा जन्म, माघ शुद्ध दशमी भक्तीचं प्रगटीकरण आणि 19 फेब्रुवारी राजाचं प्रगटीकरण, राजाचा अवतार. आणि हा योग भक्ती आणि शक्ती याचा संयोग आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संपन्न होतोय. महाराष्ट्रामध्ये जिकडं पाहावं तिकडं जनसागर नाहून निघतोय या भक्ती रसामध्ये. विठ्ठल अभंग तुकोबरायाच्या गात्यातील 4 चरणाचा आहे, धर्मपर प्रकरणातला आहे. अभंग तुकोबराय लिहित असताना या अभंगामध्ये केंद्रस्थानी फोकस जर कशावर केला असेल तर धर्मावर. धर्म सांगतायत तुकोबराय आम्हाला धर्म शिकवतायत. धर्म शिकवत असताना मी 3 गोष्टींवर मांडणार आहे. 3 धर्म तुम्हाला मी सांगणार आहे. त्यापैकी आपला एक धर्म आहे, त्याला माणसाचा धर्म म्हणतात. आपण कोण आहे? शाबास. एवढं जरी कळलं तरी बास. आता माणसाचा माणूस पण हरवत चाललाय. माणूस फक्त दिसायला माणूस आहे. आणि म्हणून मी सांगू इच्छितो की या धर्माला अनुसरून बोलत असताना 3 धर्म तुमच्या समोर मांडावे लागतील. त्याच वेळेस मला माझे छत्रपती कळतील, अन्यथा नाही. विठ्ठल माणसाचा धर्म एक, देवाचा धर्म 2 आणि संताचा धर्म 3. बस 3 धर्म कळाले तर संत कळायलाही सोपं जाईल आणि माझ्या राजाची क्रांती कळायला पण सोपं जाईल. माणूस म्हणून आम्ही जन्माला आल्यानंतर आमचाही धर्म आहे. मग कळला ना महाराज आम्हाला आमचा धर्म, नाही का? छातीला हात लावून सांगतो माझा धर्म, नाही का? मी कोण? मी हिंदू. मी कोण? मी मुसलमान. मी कोण? चांबार. मी कोण? कुंभार. मी कोण? महाराज कळला ना आम्हाला धर्म कळला ना? नाही राजा हो, नाही. धर्म याला म्हणत नाही. धर्म याचं नावच नाही. कोणी शिकवलं तुम्हाला धर्म? कोणी सांगितलं तुम्हाला हा धर्म असतो? संताला विचारा ना. आम्ही संताच्या राष्ट्रातली माणसं आहेत. ज्ञानोबा तुकोबाच्या पायावर पाय ठेवून चालणारा आमचा परमार्थ आहे. विचारा ना संताला धर्म काय असतो? मुसलमान धर्म आहे का? हिंदू धर्म आहे का? चांबार कुंभार ढोर धर्म आहेत का? महाराज ह्या जाती जे तुमच्या कामावरून तुम्हाला पडल्या, ज्यांना हातात रापी घेऊन चांबड शिवावं ना त्याला चांबार म्हटलं गेलं.
ज्यानं गाढवावर माती वाहून आपल्या आव्यात मडकं भाजून काढावं त्याला कुंभार म्हटलं गेलं. ज्यानं आपल्या हातात रुमणं धरून आणि शेती कसावी त्याला कुणबी म्हटलं गेलं. तुमच्या कामावरून तुम्हाला संबोधण्यात आलं त्याला जात म्हणतात, धर्म नाही. धर्माची व्याख्या वेगळी आहे, धर्माचा सिद्धांत वेगळा आहे, धर्माची परिभाषा वेगळी आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावी. 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 प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. कुणाना व्यर्थ ही नवावे जगाला प्रेमार पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. वाचन बाबा, खरा तो एकची धर्म, हाच खरा धर्म आहे. हो, एकमेकाशी प्रेमाने राहणे. हो, धर्म संस्कृत मध्ये धर्म हा शब्द मांडणार नाही. संस्कृत तुझ्या समोर तुम्हाला मी अवघड शास्त्र सांगणारच नाही. पण धृत या धातूपासून धर्म हा शब्द तयार झाला. धृत म्हणजे धारण करणे. धारण करणे, आम्ही जी गोष्ट धारण केली, आत्मसात केली, आमच्या वाट्याला आली, त्याला धर्म म्हणावं. ऐका बरं, त्याला धर्म म्हणावं. धर्म म्हणजे हे नाही डोक्यातून काढा, आता डोक्यातून ह्या गोष्टी काढून टाका. हो, धर्म हा नाही, मी आत्ता बोललो तुम्हाला, धर्म हा नाही. धर्म हा आहे माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माझा एकच धर्म नाही, एकच धर्म नाही, माझे अनेक धर्म या ठिकाणी मला निभवावे लागतात. मी जन्माला आलो एखाद्या आई बापाच्या पोटी जन्माला आलो, त्यांचा मी पुत्र, आणि म्हणून त्यांच्याविषयी काही जिम्मेदारी आणि कर्तव्य पार पाडणं हा माझा पुत्र धर्म. हा माझा कुठला पुत्र धर्म. आता माझं लग्न झालं, मी कुणाच तरी पती झालो, आता माझा पती धर्म. आता मी 2 लेकराचा बाप झालो, आता वडील या नात्यानं त्यांच्या जिम्मेदारी आणि त्यांचं पालन पोषण करणं हा माझा वडील धर्म. समाजामध्ये वागत असताना एकमेकांशी प्रेमानं राहावं, एकमेकाला प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं, आनंदाने समाजामध्ये वावरावं, समाजामध्ये एकोप्यानं जगावं, समाजाशी सहिष्णुतेनं जगावं, हा माझा धर्म. धर्म म्हणजे माझ्यावर, सोप्या भाषेत सांगतो, धर्म म्हणजे माझ्या वाट्याला आलेलं कर्म बेबोभाटपणे पार पाडणं त्याला धर्म म्हणतायत, आणि याच्या पलीकडे जाऊन वागणं त्याला अधर्म म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि धर्माची सुरुवात आपल्यापासून होते. धर्माची सुरुवात आपल्यापासून होते. आपण आपल्याला धर्माच्या चौकटीत बसवावं लागतं, आपण त्या पद्धतीनं वागावं लागतं, आपण त्या नियमात चालावं लागतं, आपण आणि योग्य रस्त्यानं जायला हवं. आपण आपल्या धर्माची सुरुवात आपण करायला हवी, आपल्यापासून करायला हवी. पण गंमत अशी आहे ना, गंमत अशी आहे, कामाला वाटतं धर्म प्रस्थापित व्हावा, सगळ्यांनी आनंदाने नांदावं, पण त्यांनी आपल्यावर जिम्मेदारी नको, आपल्यावर सुरुवात नको. अवघड काम आहे. आपण जर योग्य असलो तर सगळं गाव चांगलं असतं. तुम्हाला सांगू, आमची पोरं मोटरसायकलवर बसतात, एक चालवत असतो, एक मागं असतो, आणि बेभान होऊन गाडी चालत असते. गाडी शहरात घुसते, नो एंट्रीचा बोर्ड असतो, नो एंट्री, प्रवेश निषिद्ध, इथून पुढे जाता येत नसतं. त्या नो एंट्री मध्ये त्या बोर्डच्या अलीकडे गाडी असते, मागचा बसलेला म्हणतो
कार थांबला. अरे नो एंट्रीचा बोर्ड आहे, नो एंट्रीचा बोर्ड आहे. अरे असू दे घाल. कोण म्हणतो? मागचा. असू दे घाल, काय होतं त्याला, असू दे. आणि मग पुढचा चालतो. नो एंट्रीत गाडी घुसते. थोडीशी गाडी पुढे गेली का हवालदार पुढून येतोच आणि गाडीला हात करतो. गाडी उभी राहते. हवालदार पावती फाडायला सांगतो. मागचा म्हणतो साहेब जाऊ द्या ना, घ्या ना मिटवून. नाही नाही नाही, 300ची पावती फाड. अहो साहेब जाऊ द्या ना, घ्या ना मिटवून. नाही, तुम्ही नो एंट्री द्यायचा गुन्हा केलाय, 300ची पावती फाडा. अहो साहेब राहू द्या ना, घ्या ना मिटवून. साहेब काय मिटवून घेत नाही, पावती फाडावी लागते. 300 रुपये टेकवतात. गाडी थोडस पुढे जाते आणि पुढे गेला, थोडस पुढे अंतरावर गेला का माग बसलेला त्याला म्हणतो, काय रे लेका, महाराष्ट्रात भ्रष्टाचार लयच वाढलाय र. हवालदार तुझ्या घरी आलता काय? अरे चूक करतो आपण, जिम्मेदारी टाकतो आपण, नियमात वागत नाही आपण. साधी साधी गोष्ट आहे महाराज, साधी साधी गोष्ट आहे. शर्टाचं पहिलं बटन जर चुकीचं लागलं तर खालची सगळी बटन चुकीची लागतात. आणि शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं की खालची बटन न बघताही बरोबर लागतात. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. हो, शर्टाच आम्ही चुकलो, आम्ही चुकलो, गाव चुकणारच, शंकाच घ्यायची नाही. आम्ही बिघडलो, गाव बिघडणारच. आम्ही नीट आहे, आम्ही नीट आहे, गाव सरळ रेषेतच चाललं पाहिजे. आम्ही ठीक आहेत, आम्ही योग्य आहेत, आम्ही धर्मानं वागतोय, गाव हिशोबातच राहिलं पाहिजे. पुढचा दोरीतच वागला पाहिजे आणि वागतोच, कारण आम्ही धर्माच्या बाहेर नाही, आम्ही अधर्म केला नाही, आम्ही नीतीनं वागतोय, नियमाने वागतोय. आणि म्हणून तुम्हाला सांगतो त्या धर्माची सुरुवात आपल्यापासून असते. धर्म कशाला म्हणावं तर माझ्यावर पडलेल्या जिम्मेदारी मी न चुकता, न बोबाटा करता, न मनाला आणि दुःख यातना काही असलं तरी सगळं सहन करता मी त्या पार पाडणं, याला धर्म म्हणतायत. सुंदर पकवाज, सुंदर दोन्ही हात, वर्णन करावे तेवढं कमी. हो, हा धर्म आहे, हा धर्म आहे, हा त्यांचा धर्म आहे, हा त्यांचा धर्म आहे. बाबा गातायत, हा त्यांचा धर्म आहे. धर्माची व्याख्या समजून घ्या, धर्माची व्याख्या समजून घ्या आणि डोक्यातून हा विषय काढा. अरे आम्हाला लोकांनी यातच सगळं वाटून टाकलं. आता नाही वाटून टाकलं. आमच्या भारताचा इतिहास आहे, आमच्या भारताचा इतिहास आहे. हो, येवणी सध्या सुरुवातीला आल्या, मुसलमान राजांनी आक्रमण केली आणि आम्हाला धर्मात वाटून टाकलं आणि आमच्यावर राज्य केलं. ते निघून गेले, इंग्रज आले, इंग्रजांनी बी तेच केलं, आम्हाला धर्माच्या चौकटीत गाडून टाकलं आणि 150 वर्ष राज्य केलं. आता ते गेले तर आमचेच आले. आता मी कशाला सांगू, तो माझा विषयच नाही, नाही का? हो, आता राजकारणी आले, आम्हाला परत वाटून टाकलं, आमच्या परत वाटण्या घातल्या, आम्हाला परत धर्मात अडकवलं आणि आमच्याच उरावर राज्य करत बसले. हो महाराज, ही इतिहास आहे भारताचा. आता मात्र शहाणं व्हायची वेळ आली, आता मात्र जागायची वेळ आली. धर्म या नाही, धर्म हा नाही. धर्म म्हणजे आपलं कर्तव्य पार पाडणं, तुमची जिम्मेदारी आहे, तुमची जबाबदारी आहे, एक कुटुंब सांभाळणं, माझ्या बायका पोराचं पालन पोषण करणं, आई बाबाची सेवा करणं, हा धर्म आहे माझा. आणि जर राजानो मी ते करत नसल तर मी अधर्मानं वागतोय, हे लिहून घ्या. विठ्ठल विठ्ठल. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हा माणसाचा धर्म. माणसाने माणसाला प्रेम देणं हा माणसाचा धर्म. माणसाने माणसाशी हो कपट नीती असते ना, असते की नाही? असते असते महाराज. ओ कुळवावर पाय देऊ देऊ महाराज छत्र वाढवलं. तुमच्याकडे होतं का नाही? असं होतं ना. शेवटचा तास आहे ना, शेवटचा तास पाय देऊन दाबून गेला पाहिजे. पाय देऊ देऊ, पाय देऊ देऊ महाराज हो क्षेत्रफळ वाढवलं. कपट नीती, कूटनीती, स्वच्छ मनानं, स्वच्छ अंतकरणानं आयुष्य जगणं, याला धर्म म्हणतायत. हा माणसाचा धर्म आहे. चला पुढं. आता देवाचा धर्म.
माणसाला धर्म आहे हा? आपल्याला खूप काही बोलायचंय, एवढ्या वेळेस शक्य नाही, एकदम धावतो घेतो, ओझरतं बोलत चालतो. महाराज आता देवाचा धर्म, हो देवाचाही धर्म आहे. देव वैकुंठात आहे, निर्गुण निराकार आहे, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. हो देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही असा तो देव आहे. वैकुंठात आहे, क्षीरसागरात आहे, आणि तो देव आकाराला येतो, तो देव साकार होतो, तो देव नावा रूपाला येतो. का येतो? धर्म पाळण्यासाठी येतो, धर्म करण्यासाठी येतो. देवाचाही धर्म आहे, तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला पाठच आहे. यदा यदा ही बस ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानाम धर्मस्य. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, साधूंना त्रास होतो, त्या वेळेस देवाला यावं लागतं, आणि देव इथं येऊन आपला धर्म पार पाडतो. देवाचा धर्म आहे भक्ता राखे दुर्जनाशी, हा देवाचा धर्म आहे, हा देवाचा धर्म आहे. आणि देवाचा धर्म देव पार पाडतोय, देव पार पाडतोय. हो धर्म रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी, 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 धर्म रक्षावया अवतार घेसी. आपल्या पाळीसी भक्त जना, आपल्या पाळीसी भक्त जना, पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त जना. अंबरुषसाठी जन्म सोसियले, 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 अंबरुषसाठी ऋषीसाठी धर्म सोसियले, साठी धर्म सोसियले. हा देवाचा धर्म आहे. धर्म रक्षावया अवतार घेशी, हा देवाचा धर्म आहे. ठीक आहे, देव यासाठी येतो आणि येऊन आपला धर्म या ठिकाणी पार पाडतो. देव देवाचं कार्य करून जातो, यालाच धर्म म्हणतात. मगाच म्हटलं मी, हो राम अवतार, रावणाचा वध, कृष्ण अवतार, कंसाचा वध, वामन अवतार, नरसिंह अवतार, परशुराम अवतार, मत्स्य कुर्म, महाराज जे अवतार आहेत ना, हे या ठिकाणी येऊन कार्यच केलं म्हणजे धर्म पार पाडला आपल्या वाटेला. मगाच बोललो मी, आता धर्माची व्याख्या लक्षात ठेवा. आता धर्म बदलून टाका, धर्माचं आता जागवा, धर्म कशाला म्हणायचं. महाराज ते भगवंताने इथं येऊन पार पाडलं, भगवंतानं आपला धर्म येता सांग या ठिकाणी निभावला. आता संताचा धर्म काय, आता संताचा धर्म काय, हो संताचा धर्म काय असतो तर आता मी सांगायची गरज नाही, जगत वंदे जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या अभंगातून सांगतायत. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. करणे पाखंड खंडन, करणे
खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड वा छान बाबा. तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत धर्माचे पालन करणं हा संतांचा धर्म आहे आणि पाखंडाचं खंडन करणं हा संतांचा धर्म आहे. पाखंडाला संपवत नाहीत तर पाखंडाचं खंडन करताय, पाखंडाला योग्य दिशा देत आहे. आणि तुकोबरायने हेच केलं. तुकोबरायने हेच केलं. आजच्या दिवशी बाबाजी चैतन्याच्या कृपेनं देव कळाला, देव कळाला, देवाची भेट झाली. तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. हो महाराज बाबाजी चैतन्याच्या कृपेनं आज देव प्राप्त झाला, देवाची भेट झाली. आणि मग तुकाराम महाराज जगाला सांगायला उठले. महाराज माझ्या जर तुकोबरायांनी 300-350 वर्षापूर्वी जर ही क्रांती केली नसती, या अन्यायाच्या अज्ञानाच्या या काही मुठभर लोकांच्या महाराज कठीण काम होतं, कठीण काम होतं. मुठभरच लोक होती. मुठभर लोकांनी वाकड्या तिकड्या रेगा मारल्या आणि बहुजन समाजाला या चौकटीत असं अडकून टाकलं. देव भक्ती खूप मोठं अवडंबर माजवलं. या लोकांना भीती घातली, भीती दाखवली. देवाचा कोप होतो, देव नाश करतो, देव विनाश करतो, हे करा ते करा, पूजा करा. महाराज एवढे नाही तेवढे नियम या बहुजन समाजावरती लादले आणि यावेळेचा मुठभर समाज त्यांच्या जीवावरती तुपाशिवाय खात नव्हता, तुपाशिवाय खात नव्हता. आणि पूजा अर्चा करून बेजार झालेला माझा समाज महाराज भाकर आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर चटणी नाही, अशी अवस्था होती. आणि यांना ना चौकट मारून असं भक्तीचं एक वेगळं स्वरूप दाखवलं महाराज तुकोबरायचा अवतार येईपर्यंत. पण तुकोबराय आले आणि त्या सिद्ध महात्म्यानं या कर्मकांडाच्या विरुद्ध दंड ठोकून बंड केलं आणि एक वेगळीच क्रांती करून दाखवली. महाराज तुकोबराय जर या महाराष्ट्रात अवताराला आले नसते तर तुम्हाला आणि मला देव कशाला म्हणतात कळालं नसतं, नसतं कळालं. भक्ती कशी असते नसतं कळालं, भक्ती कशाला म्हणतायत नसतं समजलं. आणि आता एवढी मोठी शोकांतिका आहे का तुकाराम महाराजाला जाऊन 350 वर्ष होऊन गेले. आता सुद्धा शहाण्या माणसाला देव कशाला म्हणावं, देव कुठं असतो, भक्ती कशी असते आजही विसर पडलाय. विठ्ठल विठ्ठल एवढे सप्ते, एवढे कीर्तन, एवढे प्रवचन, एवढी महाराज, एवढी महाराज, एवढी महाराज, रेल चेल कीर्तन पावत तिकडं कीर्तन. मुंबई सारख्या ठिकाणी परवा सप्ताह पूर्ण झाला. खारघर या ठिकाणी सप्ताह होता, राष्ट्रीय सप्ताह होता. लाखोनं लोक होती, मोठी मोठी महाराज होती. त्याच्या अगोदर 15 दिवसापूर्वी कल्याणच्या पायथ्याला, मलंगडच्या पायथ्याला राष्ट्रीय सप्ताह झाला. लाखोनं गर्दी होती, मोठे मोठे महाराज होते, 100 मृदंगाचार्य होते. एवढं मोठं प्रस्थ, एवढं मोठं प्रस्थ. महाराज माझी विनंती आहे तुम्हाला, माझी विनंती आहे तुम्हाला, एवढं मोठं भक्तीचं असतो, एवढं मोठं भक्तीचं दोम, एवढं मोठं भक्तीचं या ठिकाणी असणार आणि एक वेल पसरली आहे महाराष्ट्रात, पसरली. मग मला सांगा माणूस बदलला पाहिजे का नाही? लाखांनी सप्ते होत आहेत, माणूस बदलला पाहिजे का नाही? सप्ते कशामुळे असतात हो? कीर्तन प्रवचन कशामुळे असतात हो? मी तुम्हाला विचारतोय, हिवरेकरांना काही काम नाही का? 8 दिवस जागायला मोकळे आहेत का? दिवसभर काम करायचं, प्रपंचातला रुपया आटाने काढायचा, गावकीला लावायचा, एवढा 16 या ठिकाणी घडवून आणायचा. उद्योग नाही का? विनाकारण आहे का? हे करायचं काय? का करायचं हे? याच्यातून माणूस घडला पाहिजे, आमच्यात परिवर्तन झालं पाहिजे, आमचे विचार बदलले पाहिजेत. माणूस म्हणून माणसासारखं जगता आलं पाहिजे. म्हणून सप्ते असतात, म्हणून कीर्तन असतात, म्हणून प्रवचन असतात. बदल झाला पाहिजे, नुसतं ऐकायचं नाही. ऐकायला बरं वाटतं, मान डोलायला बरं वाटतं. सप्ताह संपला की ये माझ्या मागल्या, काहीच फरक नाही, काहीच फरक नाही.
कीर्तन झाली 8 महाराज उघडून प्याला, काही फरक नाही, अजिबात नाही महाराज. नाही ना, नाही, यासाठी नसतं हे. बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, हा सिद्धांत आहे परमार्थाचा. आणि महाराज आजही एवढ्या मोठ्या समाजाला, शिकल्या सवरलेल्या समाजाला देवाचा विसर पडलाय. देव कसा असतो, देव कुठं असतो, देव कुठं भेटतो? हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी. देव आहे, 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 देव आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला ना बरी, बरोनी उरला चराचरी. हृदय मंदिरी शोधून पाहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला ना परी, बरोबर चराचरी. हा संतांचा धर्म आहे. दाखवलं त्यांनी, कळालं का आम्हाला? जनाईचं प्रमाण आहे, जनाईचं प्रमाण आहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. हा शहाणा माणूस देवाला शोधतोय कुठं आता? संतांचा धर्म संतांनी सांगितला, स्वतःमध्ये पाहिला, स्वतःमध्ये महाराज त्याचं आणि असणारी भेट घेतली आणि जगाला सांगत सुटले. या असणाऱ्या कर्मकांडावरती माझ्या तुकाराम महाराजांनी घाला घातला. हेंदरी शेंदरी दैवते कोणी पूजी घेते. दगडाला शेंदूर लावला का देव होतो? तुकाराम महाराजांनी याच्यावरती क्रांती केली. नाही रे राजा, नाही. अरे तू रोज मंदिरात जाऊन तुला फरक पडला नाही, तुला रोज कीर्तन प्रवचन ऐकून तुझ्यात तिळभर फरक पडला नाही, आणि शेंदूर लावल्यानं दगड देव होतो का रे? ए राजा, हेंदरी शेंदरी दैवते कोणी पूजी. हे माझं प्रमाण आहे का? माझ्या तुकोबरायचं प्रमाण आहे? नाही रे जीवा, जीवा नाही. तुझ्या जवळ आहे, तुझ्या जवळ. पाखंडाचं खंडन केलं, अज्ञानाचं खंडन केलं तिमिरातून, आणि प्रकाशाकडे समाजाला घेऊन जाण्याचं काम केलं. पाखंड माजलं होतं, भक्ती लोकांना कळत नव्हती, देव कशाला म्हणावं कळत नव्हतं. सांगितलं माझ्या तुकोबरायांनी, सांगितलं तुकोबरायांनी, पण आजही कळत नाही. ही मोठी शोकांतिका आहे, मी याच्यावर बोलतोय. सांगितलं संतांनी, पण आजही कळत नाही, आजही उमजत नाही शाण्या सवरलेल्या माणसाला. का कळू नये? का कळू नये? सगळं कळतंय आम्हाला हो, सगळं कळतंय. हे का कळत नाही? संतांचं हे प्रमाण का कळत नाही? बाकीचं सगळं कळतंय, सगळं सगळं म्हणतोय मी, सगळं. मान कळतो, अपमान कळतो, खरं कळतं, खोटं कळतं, चांगलं कळतं, वाईट कळतं, कडू कळतं, गोड कळतं, लाभ कळतो, नफा कळतो, सगळं 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 सगळं. हेच का कळत नाही? का कळत नाही? काय कर्म अडवाय आमचं? का कळत नाही एवढं आम्हाला? हेच कळणं गरजेचं आहे. कधीची क्रांती आहे? 350 वर्षापूर्वीची क्रांती आहे. देव दाखवला, देव दाखवला, देव सांगितला, देव गात्यात लिहून ठेवला. तरी हा शहाणा माणूस ना गात्याला अभ्यासतोय, ना त्या देवाचं चिंतन करतोय. गाता पाठ केला आम्ही, काही बादराचा उलटा गाता पाठ आहे, उलटा. इकडून सुरुवात. हो, एवढं महाराज, एवढं. हो, त्यांना दंडवट आहे. माझा आनंदाची गोष्ट आहे, भाग्यवान आहेत ते. हो, माझा विषय असा आहे, गाता पाठ करण्यापेक्षा, हरिपाठ पाठ करण्यापेक्षा समजून घेतलं तर फरक पडेल. अभंग समजून घेण्यासाठी आहेत, अभंग अभ्यास करण्यासाठी आहेत, पाठ नाही. पाठ करणं हे आमचं भाग्य आहे.
सोपं सांगू का? सोपं. राहायला सुंदर घर असणं ही गरज आहे. गरज आहे का नाही? गरज आहे. कसलं असू द्या, स्लॅबचं असू द्या, पत्र्याचं असू द्या, छपराचं असू द्या, पण राहायला घर पाहिजे. जर राहायला घर नसलं तर लोक काय म्हणतील? फुटपाथवरचा आहे, भिकारी आहे. राहायला घर पाहिजे. राहायला कसं का असतं ना, ते राहायला घर पाहिजे ही गरज आहे. ती काही करून पूर्ण करा. वाकडं तिकडं घर, भले तुराट्याचं छपरात जसं असेल तसं काही करा म्हणतो मी, पण ते गरज पूर्ण करा. गरज पूर्णच करायची. पण आता गरज पूर्ण झाली, राहायला घर झालं, आता घरापुढं गाडीच असावी ही गरज आहे का हौस आहे? तुम्हाला गरज आणि हौस मधला फरक कळतो का? राहायला घर असावं ही गरज आहे का हौस आहे? गरज आहे. शाब्बास. आणि त्या घरापुढे 4 चाकी असावी ही गरज आहे का हौस आहे? शाब्बास. ही काय आहे? हौस आहे. मग मी म्हणतोय हौस नाहीच पूर्ण झाली तर काही नुकसान आहे का? घरापुढे गाडी नसली काय फरक पडतो का? राहायला घर पाहिजे, नसलं तर फरक पडतो. गाडी घरापुढे नसली फरक पडणार आहे का? नाही फरक पड. असली तर बरंच आहे, नसली तर बरंच आहे. अभंग कळणं, हरिपाठ कळणं गरज आहे. आणि ते पाठ करणं, ते सुरात गाणं, पंढरीच्या वारीला जाणं, तीर्थाटन करणं ही हौस आहे. हे काय हौस आहे. एक वेळेस नाही गाता आलं, कोप होणार आहे का? तुकोबराय रागवतील का? माऊलीचा कोप होईल का? तुला नाही जमलं, माऊलीचा कोप होईल का? नाही. पण नाही कळल्यावर काहीच नाही ना महाराज, काहीच नाही. उपयोगच नाही. आणि म्हणून मी सांगतो का कळणं महत्वाचं आहे. तुकोबरायांनी हे पाखंड त्याच काळात खंडन केलं, पण आजही शहाण्या सुरत्या समाजाला आजही उमगत नाही का देव आणि देवाचं ठिकाण. सुंदर प्रमाण दिलं, छान प्रमाण. मी या अभंगावरती 5-6 कीर्तने केली बाबा. हो, सुंदर प्रमाण. एवढं पाखंड बाजूला केलं. देव इथं नाही, देव तिथं नाही, देव मंदिरात नाही, देव तीर्थात नाही, असं मी म्हणतच नाही. एवढा नास्तिक मी नाही. हो, देव इथं बी आहे, देव तिथं बी आहे, देव चराचरात आहे. देव नाही अशी जागा नाही. अर्जुना, मी नसे असा कौनू ठाव असे, तरी प्राणी याचे दैव कैसे जे न माते देखती. अर्जुना, मी नाही अशी जागा नाही रे. विठ्ठल जळी तळी वरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पहिला. विठ्ठलची विठ्ठल, विठ्ठल जळी तळी वरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पहिला. विठ्ठलची विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. हे ब्रह्मज्ञान माझ्या माऊलीने सांगितलं. हे चिंतन माझ्या तुकोबरायांनी मांडलं. विठ्ठल नाही अशी जागा नाही, आम्ही इथंच का शोधतो? मी लय मोठं वाक्य बोलून जातो, लय मोठं वाक्य. जमलं तर लक्षात ठेवा, नाही तर लिहून घ्या. तुम्ही शहाणे आहात म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही जाणणारे आहात म्हणून तुमच्या पुढे बोलतो. हो, जोपर्यंत ऐका, जोपर्यंत विटेवरचा, बघा कळतंय का, जोपर्यंत विटेवरचा वाटेवरच्या माणसात दिसत नाही तोपर्यंत परमार्थाची भाषाच बोलायची नाही. कोणी असो जा, अजिबात बोलू नको. परमार्थ भक्तीच सांगू नको. पेटा काढून जा निघून. काय सांगतो आम्हाला ब्रह्मज्ञान? आणखी माणसातला देव तुला दिसत नाही. मी हृदयामध्ये रामू, असता सर्व सुखाचा रामू. 750 वर्षापूर्वीची ओवी ज्ञानेश्वरीतली. आणखी या माणसातला देव मला दिसत नाही. या माणसामध्ये मला वैरी दिसतो, या माणसामध्ये मला भावकी दिसते, या माणसामध्ये मला दुश्मन दिसतो. अरे जगतो कशाला? संताला शरण जा ना, समजून घे ना.
हे तर पाखंडाचं खंडन केलं माझ्या तुकोबरायांनी. हो, तुझ्यात बघ देव आहे. नको बोंबलत फिरू, नको बोंबलत फिरू. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा. जो पिंडात आहे तो ब्रह्मांडात आहे. पिंडातलाच कळना आणि याच्या मागे लागलाय. कळत असतं का? कळत असतं का? हे कळतं का? नाही ना, सोपं नाही, एवढं सोपं नाही. इकडेच यावं लागतं, पिंडाकडेच यावं लागतं, इथलंच बघावं लागतो, इथंच बांधून ठेवावं लागतो. हृदय बंदी खाना केला, विठ्ठल कोंडीला इथंच यावं लागतं, हृदयातच पाहावा लागतो, त्याला आतमध्ये लपलाय तो, इथंच त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आणि इथला कळाल्यावर पंढरपूरचा कळत असतो. नाहीतर चंद्रभागेत बुडून बसलात, तिकडे जलसमाधी घेतली. लय तुम्हाला मी आज राजाला समोर ठेवून बोलतोय. मला राजाकडे यायचंय आणखी. आता तुम्ही माझी किती साथ देता याच्यावर अवलंबून आहे. विठ्ठल तुमच्यात आहे तो, तुमच्यात आहे तो. ही भक्ती आहे संताची. हे पाखंड खंडन केलं माझ्या तुकोबरायाने. नको रे दोम करीत फिरू, नको कुणाच्या आली. हो, रोज एक संप्रदाय आहे महाराष्ट्रात. काय सांगावं आता, आमचं गाव एवढं बारीक आहे. तुमच्यातलं माहित नाही मला, तसं आमच्यातलं विनवाल जास्त माहित नाही का, मी पनवेलला असतो. पण अधून मधून येतो ना महाराज, गल्ली गणित संप्रदाय, रोज नवा संप्रदाय. कुणीतरी बाबा येतो, काहीतरी सांगतो, 5-50 मुंडकी तिकडं. कुणीतरी बाई येते, काहीतरी 10 काहीतरी सांगते, गप्पा गोष्टी चमत्कार ह्याव त्याव, तिकडं 5-50. महाराज नुसतं वाटवळ, नुसतं जिकडं पाखंडच. हो, सगळं पाखंडच. नाही नाही नाही, असा देव नसतो, अशी भक्ती नसते. अरे तुमच्यात आहे ना, सोपं सांगू का? सोपं. तुमच्यातला जर नाही कळला तर तुम्हाला बाकीचा कळणारच नाही. तुम्ही काही पण करा, जा काही पण करा, लिहून घ्या. नाही जर कळाला तर मला सांगा, मला सांगा. नाही कळायचा, ताई माझ्या समोर जास्त बसले. ताई सोपं सांगू का? सोपं सोपं. तुम्ही भात शिजायला घालता का? भात नाही, भात घात शिजलं नाही, शिजविला ना. हा, मी असं गृहीत धरतो नाही का. सगळ्यात ताई भात शिजायला घातला ना, घातला. आता भात चुलीवर टोप ठेवला, आदन आलं, भात तांदूळ टाकले, भात शिजत आला. आल्यानंतर माझ्या ताईला आता पातीला उतरायचंय, भात शिजला का नाही हे बघायचंय. मग ताईनं असं केलं, चुलीपाशी गेली, बांगड्या मागं सारल्या, भात शिजलाय का नाही बघायचंय. बांगड्या मागं सारल्या आणि टोपात हात घातला, भात शिजलाय का नाही. असं केलं, असं केलं नाही केलं. वा, शाणे तुम्ही नाही का, सुज्ञ तुम्ही, जाणकार आहेत तुम्ही. तुम्ही असं नाही केलं, तुम्ही असं नाही केलं. भात शिजलाय का नाही हे बघायचं होतं. कसं केलं तुम्ही? एक शीत उचलला. काय केलं? काय केलं? एक शीत उचलला आणि दोन्ही बोटात, आणि तो काय झाला? पूर्ण चुरा झाला, भुगा झाला. आणि पातीला खाली टेकवलं. तुम्ही काय केलं? एक शीत दाबला, एक शीत शिजला आणि पातीलच खाली उतरलं. अरे एका शीतावरून तुम्ही अंदाज लावला की अख्खं पातीलं शिजलं. पातीलं शिजलं हे पातील्याचा अनुमान आणि अंदाज लावण्यासाठी अख्खा हात जर पातील्यात घातला, तसंच गाडीवर बसून दवाखान्यात न्यावं लागेल. हो, हाताला चांबडं नाही राहायचं. अरे जमायचंच नाही ते. हे व्यापक स्वरूप, हा ब्रह्मांडातला पसारा, हा भगवान परमात्मा व्यापक आहे. याच्या मागे लागलात ना, नाही 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 नाही, जमायचंच नाही. शीताकडे या, शीताकडे या. तोच ब्रह्मांडातला तुमच्या हृदयात आहे. शीत आहे, शीत. तो अरे भातामध्ये फरक आहे का? पातेल्यातलाही भात आहे आणि हातातलाही भातच आहे ना, एक कण आहे, त्याचाच शीत आहे ना तो. त्याला जर अंदाज आला, सगळ्या पातेल्याचा अंदाज येतो, याचा अंदाज आला, अख्ख्या ब्रह्मांडातला अंदाज येतो. म्हणून मग आम्ही बोललो, इथला कळाला तर विटेवरचा कळतो, इथला कळाला तर काशीचा कळतो, इथला कळाला तर अयोध्येतला कळतो. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, हा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल
छान बाबा. हा महाराज लोक हे अभंग घातल्याशिवाय सुरुवात करीत नाहीत. तो हा कुठला पंढरपूरचा तो हा विठ्ठल. तो आहे ना तोच हाय आणि हाय ना तोच तो आहे. हो हे कळ. तो हा विठ्ठल नुसतं म्हणायचं. हो असं म्हणायचं ना आतडे गोळा हुस्तर म्हणायचं. हा अरे कळलं पाहिजे ना ते. तोच विठ्ठल इथं, तोच माधव इथं, तो हा तो तू मी तू. देवच देव पाहावयासी गेलो तुम्हीच देव आहेत. ही सत्याची क्रांती आहे. तुम्हीच देव आहेत ही कीर्तनाची क्रांती आहे. तुम्हीच देव. पटतंय का? पटतंय? मी देव महाराज मी देव. अरे तुम्हीच देव. तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती. जे जे भेटे भूत ते मानिजे. तुम्हीच देव आहेत महाराज. नाही हो नाहीच ना. तुम्ही आहेत पण तुम्हाला समजना. कारण देव दारू पेत नसतो. तुम्ही देवच आहेत पण तुम्हाला सुधरच ना. महाराज असं होतं कधी कधी ते तुमची चूक नाही. माणसाला सुधरत नाही. हो तुम्ही देवच आहेत. शंकाच घेऊ नका. तुकोबर आहे साक्षी आहेत याला. माऊली साक्षी आहे याला. हो मी नाही सांगत. माझ्या पदरचं मी काहीच बोलत नाही. हो तुम्ही देव आहेत पण वाटत नाही मी देव आहे. कारण जर देव आहे असं जर वाटलं असतं तर त्याला हात नसता लावला. हो कुणाला शिवी नसती दिली. हो कुणाला हमारा हात नसता उगारला. मी देव आहे ना. देव असा वागतो काय? देव असा करतो? देव खोटं बोलतो काय? हा देव खोटं बोलतो? देव भ्रष्टाचार करतो का? देव कोणाला फसवतो का? नाही ना. मग कळलं नाही. असो चला पुढं. आणि हेच पाखंड खंडन हे असणारं अज्ञान समाजा ठिकाणी असणारं देवाला घेऊन मोठं अज्ञान, देवाला भक्तीला घेऊन असणारं अंधश्रद्धा माझ्या तुकोबरायांनी सगळी बाजूला काढून टाकली. या पाखंडाचं खंडन केलं आणि याचं पाखंडाचं खंडन करण्यासाठी एकच साधन आहे आणि ते साधन म्हणजे माझ्या भगवंताचं नाम. अभंगाच्या दुसऱ्या चरणात हे श्यामा करने काम, हे श्यामा करने काम बाबा. हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि हेच पाखंड दूर करण्यासाठी जर कुठलं साधन असेल तर माझ्या भगवंताचं नाम. ते नाम जर तुम्हाला भेटलं तर पाखंड निघून जातं, अज्ञान निघून जातं. मी कोण आहे हे कळतं, देवाची भेट होते, देवाचं स्वरूप कळतं आणि जीव त्या सुखाला प्राप्त होतो. हे जर साधन आहे नाम. काय साधन आहे? नाम. काय म्हणतो मी? नाम. लिहून घ्या आणि विचार करा. माझी अपेक्षा आहे ज्या गावात बोलून जातो ना मी, माझी अपेक्षा आहे एका तरी फोन आला पाहिजे, एक तरी कॉल झाला पाहिजे. महाराज नाम नाव नाही, नावानी होत नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामे नावानी नाही, नाम. आणि हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे. तुमच्यापर्यंत नाम आलं पाहिजे, तुम्हाला नाम भेटलं पाहिजे. नामाशिवाय उद्धार नाही, नामाशिवाय सुख नाही, नामाशिवाय समाधान नाही, आनंद नाही, शांती नाही. नवे जगण्याची इति कर्तव्यताच पूर्ण होत नाही. नवे पुढे जाऊन बोलतो, शेवटच गोड होत नाही. शेवट जर गोड करायचा असेल तर मुखात नामच यायला पाहिजे. नाम. आणि या कलियुगात आताच्या काळात आताच्या तारखेला जर काही भक्ती असेल तर भगवंताचं नाम. पुन्हा एकदा समजून घ्या. नाव नाही. हो राम, कृष्ण, हरी, वासुदेवा, गोविंदा, माधवा, नारायणा, पांडुरंगा, विठ्ठला. नाम नाही. जाग व्हा. लय महत्वाचं बोलून चाललोय. जाग व्हा. नाम नाही आणि नामाशिवाय उद्धार नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे नाम नाही नाम. राम नाम तो सब कुछ लेते, ठग ठाकुर और चोर ले
ठाकुर और चोर राम नाम तो सब कुछ लेते ठग ठाकुर और चोर ठग ठाकुर और चोर ध्रुव प्रहलाद करे ओ नाम है कुछ और ठग ठाकुर और चोर लेते ठग ठाकुर और चोर लेते ठग ठाकुर और चोर ठग ठाकुर और चोर मी तोंडच उघडणार होतो असे प्रमाण द्यायला पाहिजे मला. मी हेच बोलणार होतो, मी हेच सांगणार होतो, तेच प्रमाण तिथून आलं. एवढं यथासांग, एवढं योग्य प्रमाण. हो, राम नाम तो सब कोई लेवे ठग ठाकुर और चोर जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वो नाम है कुछ और, वो नाम है कुछ और. आणखी सांगू का, ते नाम सोपे रे वा वा वा. कुणाला पाठ नाही हरिपाठ, कुणाला पाठ नाही. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सदगद. अभ्यास केला नाही, प्रमाण पाठ केलं, प्रमाण पाठ केलं, अभ्यास केला नाही. मला सांगा, रामकृष्ण गोविंद हे जर नाम असतं, हे जर नाम असतं, प्रमाणाशिवाय बोलणारच नाही, अजिबात बोलणार नाही. हे जर नाम असतं तर या चरणाची सुरुवात माऊलीने कशी केली असती, कशी केली असती? हे नाम सोपे रे, काय लिहिलं असतं माऊलीनं? हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, हे नाम सोपे रे. मी जे आता पुढे लिहिणार आहे, हे नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. माऊलीनं सुरुवात काय केली? ते नाम सोपे रे. काय लिहिलं माऊलीनं? ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. अरे ते आणि हे यातला फरक कळतो का? कळतो ना? हे म्हणजे इथलं आता लिहिलेलं, ते 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 नाम, ते नाम. पण ते नाम पदरात पडण्यासाठी रामकृष्ण गोविंद म्हण. ते नाम भेटण्यासाठी अगोदर शिदोरी तयार कर. ते नाम भेटण्यासाठी पवित्र पावन हो. ते नाव भेटण्यासाठी अंतकरण शुद्ध कर. आणि अंतकरण शुद्ध करण्यासाठी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. उठता बसता कांडता झोपता महाराज खेळता रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. वाचा पिकून जाते, अंतकरण शुद्ध होतं आणि मग त्या जीवाला ते नाम सोपे. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. आतव झालो प्रसंगे गुणातीत, तव झालो प्रसंगे गुणातीत. मज नाव नाही नाव सांगू काही, मज ठाव नाही नाव सांगू काही, मज नाव नाही मरे जांगेला, मज नाव नाही नाव जगा. सगुणी बसता निर्गुणी पावलो या उक्तीनुसार. असो, चला पुढं. महाराज, नामानं पाखंडाचं खंडन होतं, नामाने तुम्हाला ज्ञान होतं, नामाने तुम्हाला बोध होतो, तुम्हाला देवाची भेट होती, तुमचा उद्धार होऊन जातो. आणि तुकाराम महाराज म्हणतात, हाच संतांचा धर्म आहे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. ज्या नामाने महाराज पाखंड दूर होतं, अन्याय दूर होतो, तिमीर निघून जातं आणि जीवाला सुख भेटतं. आता असंच अज्ञान आणि असंच अन्याय आजच्या दिवशी दूर करण्यासाठी देहू गावात भक्तीची पहाट फुटली. भक्तीची म्हणतोय मी. आजच्या दिवशी माघ शुद्ध दशमीला देहू गावात भक्तीची पहाट फुटली. आणि आजच्याच दिवशी 19 फेब्रुवारी 1630 ला मंचर जवळच्या शिवनेरी किल्ल्यावरती
माझ्या एका अद्भुत शक्तीची पहाट, अद्भुत शक्तीची सुरुवात, अद्भुत शक्तीचा जन्म त्या शिवनेरीवरती आजच्याच दिवशी झाला. आजची ती 19 फेब्रुवारी. हो, अन्याय अत्याचार वाढला होता. जिकडं पाहावं तिकडं यौवनाचं थैमान होतं. अक्कल बंद पडली होती. वाली कुणी राहिला नव्हता, करता धरता कुणी राहिला नव्हता. आणि ते माझ्या राष्ट्रमाता जिजाऊनं पाहिलं. अंतकरण महाराज स्त्रीचं अंतकरण होतं आणि ते काही सोपं नव्हतं, ते काही साधं नव्हतं. हो, अरे कुणाच्याही पोटी शिवा जन्माला येतो का? कुणाच्याही पोटी येतो का? हो, जिजाऊच्याच पोटी का? ते अद्भुत होतं, अलौकिक असं व्यक्तिमत्व होतं. ती राष्ट्रमाता जिजाऊनं ते पाहिलं आणि त्या शिवनेरी किल्ल्यावरती असणाऱ्या शिवाई देवीला साकडं घातलं. द्यायचं असल तर पुत्र दे, आणि तोही असा दे, असा दे हो जो या यवनाचा थैमान संपवून टाकेल, जो या ठिकाणी स्वराज्याची घडी बसवेल, ज्याच्या राज्यामध्ये, ज्याच्या कारकिर्दीमध्ये सगळा शेतकरी आनंदात जगेल, असा दे. महाराज नवस केला आणि त्या शिवाई मातेच्या कृपेनं शिवनेरी किल्ल्यावरती आजच्या दिवशी माझा राजा जन्माला आला आणि नाव छत्रपती शिवाजी. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर. वा, छान महाराज. एकच राजा, राजे अनेक झाले, अनेक आले, अनेक गेले, पण राजा एकच झाला, एकच राजा. बाकीचे गिनतीत नाहीत, पंक्तीत नाहीत. एकच राजा हो जो या ठिकाणी जन्माला आला, जो आजही जिवंत आहे, आजही जिवंत आहे. 350 वर्ष होऊन गेले. माझा राजा आजही गावागावात जिवंत आहे, वाडी वाडीवर जिवंत आहे, चौकात चौकात जिवंत आहे. एक गाव असं नाही, एक शहर असं नाही ज्या चौकात माझ्या राजाचा पुतळा नाही. आजही राजा हो महाराज तुका म्हणे, एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. राजा एकच राजा या ठिकाणी जन्माला आला. असं माझा राजा शिवछत्रपती. मला कोणीतरी विचारलं आणि मला एका कवीची कविता आठवली. का शिवबा काय, काय शिवबा, कोण शिवबा, काय शिवबा, कोण शिवबा. आणि त्या कवीच्या मला 4 वळी आठवल्या. अरे 350 वर्षापूर्वी जिजाऊच्या पवित्र कुशीत जन्माला आलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, डच, पोर्तुगीज, निजाम, आदिलशाहींचा कर्दन काळ म्हणजे माझा शिवबा. अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे माझा शिवबा. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नीतिमत्तेचे आणि माणुसकीचं मोजणार माप म्हणजे माझा शिवबा. आणि तुमचा माझा नवे नवे अखंड महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. हो, शिवबाचं 4च ओळीत केलेलं वर्णन मला त्या कवीचं आज आठवलं, आता आठवलं म्हणून बोलून गेलो. हो महाराज, असा राजा जन्माला आला. हो, हळूहळू हळूहळू वय वाढत गेलं, वय वाढत गेलं, वय वाढत गेलं. आणि असणारं त्या ठिकाणी दादोजी कोंडदेव यांच्या प्रशिक्षणाखाली राजे तरबेज झाले. एवढा इतिहास सांगायला वेळ नाही, फक्त 15 ते 20 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत. चला पण ते वेळ बघितला आणि मग उत्तरार्धाकडे आलोय. विठ्ठल 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 दादोजी कोंडदेवाच्या प्रशिक्षणाखाली तरबेज झालेलं माझं राजा. हो, हळूहळू हळूहळू हळू स्वराज्याचं तोरण बांधायला निघाले. तोरणा घेतला, 150 मावळ्याची फौज गोळा केली, तोरणा घेतला, तोरण बांधलं.
आणि महाराज या ठिकाणी असणाऱ्या त्या अन्यायाला, अत्याचाराला, आया बहिणीच्या आबरूंना, हो महाराज एवढे राजे बघितले, एवढे राजे बघितले. कुणीतरी इतिहासकारांनी एक ओळ लिहून ठेवली आणि ती ओळ मनाला एवढी भावली, एवढी भावली. प्रत्येक राजा आम्ही बघितला, प्रत्येक राजाचं चरित्र आम्ही बघितलं. प्रत्येक राजाच्या महालामध्ये कुंटणखाने होते. प्रत्येक राजाच्या महालामध्ये बाया नाचत होत्या. पण हाच राजा, एवढाच राजा, म्हणून तर हे मस्तक नतमस्तक होतं. एवढाच राजा ज्यानं बाया नाचवल्या नाहीत तर बाया वाचवल्या. आया बहिणीची आबरू ज्यानं वाचवली, ज्याच्या कीर्तीमध्ये, त्याच्या राजकीर्तीमध्ये आया बहिणी सुखानं नांदू लागल्या, तो माझा जाणता राजा, तो माझा आदर्श राजा. अरे पराक्रमी होते, पराक्रमी होते, शूरवीर होते, पण ते चारित्र्य संपन्न होते असं म्हणता येत नाही. बरेच राजे होते, शूरशूर राजे होते, पराक्रमी राजे होते. सिकंदरानं तर अख्खं जग जिंकलं होतं, पराक्रमी असल्याशिवाय जिंकलं होतं का? महाराज पराक्रमी होते, पण चारित्र्य संपन्न असतील याची गॅरंटी नाही, नव्हतेच. काही काही राजे चारित्र्य संपन्न होते पण शूरवीर नव्हते, पराक्रमी नव्हते. इथं दोन्हीचा मिलाप होता. माझा राजा शूरवीर तर होताच होता, पण पराकोटीचा चारित्र्य संपन्न माझा शुभा होता. पराकोटीचा चारित्र्य संपन्न, दुश्मनांनाही विश्वास ठेवावा एवढा राजाचं चरित्र स्वच्छ तांदळासारखं होतं, स्वच्छ तांदळासारखं. महाराज काय सांगावं तुम्हाला, काय सांगावं तुम्हाला. पुण्याच्या लाल महालामध्ये इतिहासामध्ये नोंद आहे, पुण्याच्या लाल महालामध्ये शाहिस्ते खान लपला होता. लाखोची फौज होती. छत्रपतींना कळालं शाहिस्ते खान लपलाय, शाहिस्ते खान लाल महालात बसलाय. राजानं 100च मावळे घेतले आणि वाऱ्याच्या वेगाने राजा महालामध्ये आला. अशी झडप घातली, महालामध्ये धावपळ झाली. महालामध्ये नुसतं इकडं तिकडं नुसतं सैरभैर वातावरण झालं. शाहिस्ते खानाला भनक लागली. शाहिस्ते खान उठला, पळाला आणि पळाला तो कुठं पळाला माहितीये का? त्याच्या बायाच्या घराट्यात जाऊन बसला. त्याच्या 5-50 राण्या, त्याला काय कमी? हो महाराज, त्या 10-20 बायाच्या घराट्यात जाऊन बसला. कोण? शाहिस्ते खान. कारण त्याला माहित होतं शुभा नाही नाही नाही, शुभा इकडे येणार नाही, शुभा कोण्या स्त्रीला हात लावणार नाही. अरे त्याला शुभा म्हणतच नाही. हे शुभा आहे ना, शुभा हे आता राजाचं नाव नाही, हे आता मोजमाप झालंय, हे आता मापदंड झालंय. हो बघा, तुम्हाला कळतात का माझे शब्द महाराज? आणि तर त्या स्त्रियामध्ये, आपल्या राण्यामध्ये शाहिस्ते खान लपून बसला. राजा पडद्याआड थांबले, श्वास रोखला, सगळ्यांना हात केला, शांत. असं वाटलं का राजे निघून गेले. आणि मग शाहिस्ते खानाला वाटलं राजे निघून गेले. त्या गराड्यातून बाहेर आला आपल्या बायकांच्या, आणि बाहेर आल्याबरोबर राजे धावले. समोर खिडकी होती, आता उडी मारून धावणार, त्या ठिकाणी पलीकडे जाणार, जीव वाचवणार, खिडकीतून उडी टाकायची. तेवढ्यात राजे पुढे सरसावले, कमरेची समशेर काढली आणि सपकन वार केला. पण मस्तक सुटला आणि बोटाला गुंतलं. महाराज मस्तक सुटलं आणि तलवार बोटावर बसली, जीवावरचं बोटावर बेतलं. राजा निघून गेला. मग शाहिस्ते खान निघून गेला. मला हे नाही सांगायचं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला हे नाही सांगायचं. पण शाहिस्ते खानाला डायरी लिहायची सवय होती. शाहिस्ते खान डायरी लिहित होता, म्हणजे रोज काय केलं ते लिहून ठेवायचा. त्या शाहिस्ते खानानं लिहून ठेवलंय. महाराज शाहिस्ते खान वाचला, राजा निघून गेले. शाहिस्ते खान असं म्हणतो, राजा हवेच्या वेगाने आला आणि तिरासारखा निघून गेला. महाराज कुणालाच काही कळलं नाही. पण तेवढ्या धांदलीमध्ये, तेवढ्या गडबडीमध्ये शाहिस्ते खानाची बहीण पळत पळत आली आणि त्याला म्हणते, भाईजान, भाईजान, मेरी बेटी लापता है, मेरी बेटी गायब है. कोण म्हणते? शाहिस्ते खानाची बहीण. हो म्हणते, भावा अरे माझी मुलगीच दिसत नाही, माझी मुलगी दिसत नाही. आणि असं म्हणल्यानंतर शाहिस्ते खान म्हणतो, चिंता मत करो, बेफिक्र रहो, अगर आपकी बेटी उस शिवाजी राजा के आदमी ने लेके गए होंगे तो निश्चिंत रहो. हो, जर माझ्या राजाच्या माणसाने जर तुझी मुलगी आणि घेऊन गेले असतील तर निवांत राहा, राजा पोटच्या मुलीपेक्षाही जास्त काळजी घेईल. हा विश्वास शाहिस्ते खानाला होता. काय चरित्र माझ्या राजाचं, काय चरित्र माझ्या, हे सांगायचंय मला तुम्हाला. शाहिस्ते खानाला भरोसा होता, शाहिस्ते खानाला. असा हा माझा राजा, आया बहिणीची अब्रू वाचवणारा माझा राजा. महाराज काय वर्णन करावं राजाचं, शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही. शब्दात राजाचं मोजमाप काढूच नाही. उगा आता बोलायचं म्हणून बोलायचं. विठ्ठल 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 विठ्ठल
बसवली, महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण केलं. 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांच्या जीवावरती त्या मावळ्यांना एकत्र करून सह्याद्रीच्या कड्याकपारीमध्ये महाराज या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य, ज्या राज्यामध्ये सगळ्यांना सगळं भेटतं, सगळे आनंदी असतात, कुणावर अन्याय होत नाही, असं सुराज्य स्वराज्य छत्रपतीने निर्माण केलं. यातले 2 प्रसंग सांगतो आणि थांबतो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. माझी विनंती आहे तरुणांना, माझी विनंती आहे तरुणांना, हो तुमच्या पुढे नतमस्तक होतो मी, नतमस्तक होतो मी. राजाची जयंती महाराष्ट्रभर साजरी होते, आनंदाने साजरी होते. मी सकाळी फोन आलता मला, मी हडपसर पार केलं होतं. मला सावंत बाबांनी फोन केलता, मला म्हणले महाराज कुठे आहेत? म्हणलं मी हडपसर क्रॉस केले आता. म्हणले एक काम करा, काय करता मग? मागच्या वर्षी बार्शीहून भूममार्गी आलो होतो. म्हणले एक काम करतो, जर बार्शीला उतरलो तुम्हाला कॉल करतो, मी भूममार्गे येतो इकडून, म्हणजे इथून यायला तुम्ही कोणीतरी घ्यायला याल, मी पटकन गावात येईल. परंतु योगायोगाने आज सुट्टी असल्यामुळे ट्रॅफिक कुठंच लागली नाही आणि बार्शीला मी लवकर आलो, 4 वाजता उतरलो. आता म्हणलं एवढ्या लवकर तरी इकडून येऊन काय करायचं, मग कळंब मार्गे मी गावात गेलो आणि गावातून आलो. महाराज कळंबला गेल्यानंतर असं वातावरण पाहिलं मी त्या कळंबच्या चौकात, आहा, असं वाटलं ना, असं वाटलं बॅग टेकवावी आणि आपणही सामील हो. आवरत नव्हतं महाराज, काय त्या राजाचं गुणगान, त्या राजाचं वैभव गाणारी गाणी, त्या डीजेच्या. महाराज जेवढं वातावरण असं एकदम आनंदाने भाऊक झालेलं वातावरण. पण थोडंसं पुढं गेलो, थोडंसं पुढं गेलो आणि 2-3 शिवभक्त भेटले. कडकडला होते ते, कडकडला. आणि मी असं बाहेरून चालत होतो ना, कारण एसटी मध्ये येत नव्हती. कळंपारा कोर्टाकडूनच माघारी फिरविली ती, माहिती ना, कळमचं कोर्ट ते पोलीस स्टेशन, तिथूनच गाडीने युटर्न मारला होता आणि मी बस स्टँडला होतो. आला शिकेली सांगितलं तिकडे जा, गाडी तिकडून जाणार आहे. मग मी येताना त्या चौकात बघितलं तर मलाही ताल धरावा वाटला, एवढं भारी. पण शेक करत असताना 2-3 शिवभक्त असे कडला होते, कडला, आणि मी कडकडनी चाललो होतो. महाराज मी पाहिलं तर ते शिवभक्त आहेत ना, पायात पाय अडकत होते, पायात पाय. मी म्हणलं हा कुठला प्रकार आहे बाबा, पायात पाय शिवभक्तांचा? नाही 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 नाही, राजाची जयंती अशी नाही, राजाची जयंती अशी नाही. नाही, राजा डोक्यावर घेतला आम्ही, राजाला डोक्यावर मिरवला आम्ही, अभिमान आहे आमचा, हो अभिमान आहे राजा आमचा, डोक्यावर मिरवला आम्ही. पोरांनो तुमच्या पाया पडतो, डोक्यावर घेतला आम्ही. आता राजाला थोडस डोक्यात घ्या, राजाला थोडस डोक्यात घ्या. राजाकडे बघून काहीतरी शिका, राजाकडे बघून कसं काहीतरी का म्हणे एखादा गुण आमच्या अंगात यावं. हो, राजाचा इतिहास अभ्यासा, राजाचा चरित्र अभ्यासा. अख्खं आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट नियोजनाशिवाय राजाने केली नाही. 50 वर्ष आयुष्य, फक्त किती वर्ष आयुष्य राहायचं? 50 वर्ष जगले माझे राजे, 50 वर्ष. 50 वर्षात एकही घटना आणि एकही गोष्ट अशी नव्हती का जी नियोजन केल्याशिवाय केली नव्हती. प्रत्येक गोष्टीचं नियोजन होतं, प्रत्येक गोष्टीचं नियोजन होतं. आजच्या तरुणाला विचारायचंय माझं, आजच्या तरुणाला विचारायचंय मला, हो राजाचा आदर्श आहे आमच्या समोर. एकही गोष्ट नियोजन केल्याशिवाय केली नाही. आणि आम्ही जर पारावर बसलो ना, पारावर 3-3 तास उठत नाही. नियोजनच कळत नाही आमचं काय ते, नियोजनच कळत नाही काय करायचंय काय. 4-4 तास. आणि आता तिथे खोका आले ते तर एकदमच वाट लावून गेले. हो, बोलायलाच नको, ते तो माझा विषयच नाही, त्यासाठी स्पेशल महाराज आहेत बोलायला. हो, तो माझा विषयच नाही, पण ते नियोजन सांगतो मी. राजाचा चरित्र अभ्यासानं एकही गोष्ट अशी नाही की नियोजन केल्याशिवाय केली नाही. फक्त एकच गोष्ट अशी होती का राजानं त्याचं नियोजन केलं नव्हतं. राजानं नियोजन नाही केली एकच गोष्ट, मृत्यू. राजानं फक्त मृत्यूचं नियोजन केलं नव्हतं, नाहीतर आख्य हो सगळ्या गोष्टीचं नियोजन. हो महाराज, ते असणाऱ्या पन्हाळ्यावरती नजर गेली आणि ठरलं पन्हाळा आपल्या स्वराज्यात घ्यायचा आहे. पन्हाळा दुश्मनाकडे आपल्या राज्यात घ्यायचा आहे. बैठक बोलावली. हो, धनाजी, संताजी, कोंडाजी, येसाजी सगळे 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 जमा झाले. मालामध्ये बैठक बसली. राजाने विचारलं, गड्या हो पन्हाळा घ्यावा म्हणतो, पन्हाळा घ्यावा म्हणतो म्हणल्यानंतर सगळे चिडीचूप, कुणीच बोला ना, कुणीच बोला ना. हो,
सोपं आहे का? सोपं आहे. पन्हाळा 35,000ची फौज होती पन्हाळ्यावर. 35,000 दुश्मन पन्हाळ्यावरती होता. हे सगळ्यांना माहिती होतं. सगळ्यांना माहिती होतं. राजा पुन्हा एकदा गरजले. गडानं पन्हाळा घ्यावा म्हणतो. महाराज कुणीच बोलायला तयार नाही. सोपं आहे का? दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडून यायचं एवढं सोपं आहे का? हा, एवढं सहज आहे का ते? हा, कुणीच बोलायला तयार नाही. तसा एक जण उठला. असा रायासमोर गेला. राजा, मी घेतो पन्हाळा, मी जातो मोहिमेवर. कोंडाजी नाव त्याच. हो, कोंडाजी तुम्ही घेणार पन्हाळा? वा वा, घ्या तुम्ही पन्हाळा कोंडाजी. पण कोंडाजी माहिती आहे का तुम्हाला? पन्हाळ्यावरती 35,000 दुश्मन आहे. 35,000ची फौज आहे. आपल्याकडं सगळं गोळा केलं तरी 7,000 होत नाही. अरे 7,000 कुठं, 35,000 कुठं? कोंडाजी घ्यायचा कसा पन्हाळा? निघाला तर तुम्ही, तयार झाला तर तुम्ही. हो, तुम्हाला किती मावळं देऊ, तुम्हाला किती फौज देऊ, असा मजाक कोंडाजी पुढे सरसावला. म्हणाला, महाराज द्या 50-60 मावळं. काय म्हणतो कोंडाजी? महाराजांनी विचारलं, कोंडाजी मोहिमेवर जायचंय, किती सैनिक देऊ? तसा कोंडाजी सरसावला म्हणतो, महाराज द्या 50-60 मावळं. महाराज म्हणले, कोंडाजी कळतं का तुम्हाला? 35,000 दुश्मन आहे, 50-60 मावळं. तसा कोंडाजी म्हणतो, महाराज तेही मागणार नव्हतो, पण ते लय विचित्र वाटलं असतं म्हणून म्हणलं द्या 50-60 मावळं. काय माणूस आहे. एकटा जायची तयारी, एकटा लढायची तयारी. हो, जिम्मेदारी. चरित्रामध्ये असं एकही पात्र नाही जे आपल्या जिम्मेदारीपासून बाहेर आहे. आम्हाला जिम्मेदारी आमची कळाली नाही. महाराज कोणी कारणच सांगितली नाही, अजिबात नाही. निघाला कोंडाजी पन्हाळ्याच्या मोहिमेवरती. 1,500 सैनिक दिलं तरी माझ्या राजाने किती? 1,500 मावळे दिले. 1,500 मावळे दिले. रात्री 12:30 वाजता पन्हाळ्यावर कोंडाजी पोहोचले. पन्हाळ्याच्या पायथ्याला आले. रात्री 12:30 वाजलेत. अंधार किर्रे. सगळ्या लढाया रात्रीच. ते बी आमोशाच्या रात्री. आमोशा म्हणल्यावर तर आमच्या भवयात चढल्या. आमोशा अशुभ असते नाही का? आमोशाला आम्ही काही करत नाही. महाराज राजाची लढाई आमोशाशिवाय अर्ध्या लढाई आमोशालाच, आणि सगळ्या जिंकल्या. हो, काही नाही. हे सगळे मनाचे खेळ आहेत. म्हणा, आमच्या घरातला करता माणूस कामाला निघतो, काहीतरी चांगल्या कामाला जायचं असतं, 10-5 पावलं पुढे जातो, मांजर आडवं जातं, 5व्या मिनिटाला घरी येतो. का हो गेलताव की? मांजर आडवं गेलं. त्या मांजराला कळत नसेल का हे आडवं गेलं? महाराज एवढी अवघड परिस्थिती का? मुहूर्त शुभ अशुभ याच्यामध्ये अटकलो आम्ही. आमुषाच्या सगळ्या लढाया. 12:30 वाजता कोंडाजी 1,500 सैन्यासह पन्हाळ्याच्या पायथ्याला. बरं, आता 1,500 दिलेत, तेवढ्या तरी वापर करावा का नाही? 50-60च मावळे घेतले. कुणी? कोंडाजीनं. महाराज 50-60 मावळे घेतले, बाजूला काढले. उरलेल्या सैनिकाला सांगितलं, उरलेल्या फौजाला सांगितलं, एक काम करा गड्यानो, या सरदाराला सांगितलं, प्रत्येकाच्या हातामध्ये 4-4 मशाली दे. प्रत्येकाच्या हातामध्ये 4-4, 5-5 मशाली दे आणि पायथ्याला थांबा. 50-60 मावळ्याला कोंडाजीने घेतलं. पूर्ण गळ्याची पाहणी केली. एक कडा निहारला. मार त्याच्यावरती असणारा दोर टाकला. मावळे वरती चढले. ते पेंगळलेले झोपेमध्ये असणारे सैनिक, ते असणारे दुश्मन महाराज सप्पा तलवारीने कापले. त्यांना काहीच कळालं नाही. रक्ताचा पाठ वाहू लागला. जिकडे तिकडे वातावरण बिथरलं. इकडे तिकडे वातावरण आरडाओरड सुरू झाली. हल्ला कळ माजला. अचानक आक्रमण झालं. कुणालाच काही माहिती नव्हतं. झोपेत सगळे होते. सगळे दुश्मन छाटले, सगळे दुश्मन कापले आणि कोंडाजी बेभान होऊन त्या राजमहालाच्या असणाऱ्या महालामध्ये पळत गेला. त्या गडावरच्या महालात पळत गेला. दरवाजा मोडला आणि काही कळण्या अगोदर त्या असणाऱ्या सरदाराच्या छातीवर पाय दिला. कोंडाजीनं त्या दुश्मनाच्या सरदाराच्या छातीवर पाय दिला आणि पाय दिला म्हणतो कसा? ऐ दे चाव्या, गडाच्या दे चाव्या, गडाच्या चाव्या दे. महाराज त्याला काहीच कळालं नाही. उठून असा बघा, खाली बघूच नको. काय म्हणतो कोंडाजी? खाली बघूच नको. 1 नाही 2 नाही, माझं 50,000 सैनिक उभा आहे. अख्ख्या गडाला घेरले. गपचिप चाव्या दे. महाराज गपचिप चाव्या काढून दिल्या. करतोच काय?
काय करणार आहे महाराज? चाव्या घेतल्या, गड जिंकला, वाऱ्यासारखे मावळे निघून गेले आणि मग सकाळी याला कळालं 1,500 होते, 50,000 नव्हते, 50,000 नव्हते, पण 50,000 वाटले. कारण वरून असं बघितलं ना, खाली सगळे टेंबेच दिसायचे, कारण एकाच्या हातात 4-4, एकाच्या हातात 5-5. आणि महाराज अशा प्रकारे तो कोण महाराज, सांगायचं काय मला माहितीये का, सांगायचं काय का राजानं आपल्या प्रजेवरती, आपल्या मावळ्यावरती एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं, तेव्हाच हे नवी स्वराज्य घडलं. एवढं नियोजनानं सगळी चाल केली, म्हणूनच हे आज आकाराला आलं, म्हणूनच आज कीर्तन प्रवचन चाललेत, म्हणूनच हे सत्य व्हायला लागलेत. हे अधिष्ठान आहे म्हणून हे चाललंय, हे लक्षात ठेवा. हो, आणि याला कारण आहे तुकोबरायाला नतमस्तक झालं. माझ्या तुकोबरायाला गुरु मानलं. तुकोबराय हो, छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायाचे शिष्य आहेत, माहिती आहे तुम्हाला? हो, शिष्य तुकोबरायांना गुरु मानलंय आणि म्हणूनच या हातानं हे अलौकिक कार्य घडलंय. विठ्ठल विठ्ठल मी मगाच बोललो तुम्हाला, राजावर राजाविषयी बोलायचा आठास करूच नये असं माझं प्रामाणिक मत आहे. हो, कारण राजा शब्दात मावणारा नाही. माझा राजा एवढा लहान नाही का तो शब्दामध्ये वर्णन करता येईल. तो शब्दाच्या पलीकडे, तो विचाराच्याही पलीकडे, तो बुद्धीच्या पलीकडे. महाराज अलौकिक सामर्थ्य आहे माझ्या राजाचं. तो एक चमत्कार आहे, ते एक अद्भुत शक्ती आहे, ज्यांना तुकोबरायाचा आशीर्वाद प्राप्त आहे. असं अलौकिक व्यक्तिमत्व आजच्या दिवशी महाराष्ट्राला प्राप्त झालं. आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वराज्याची, समतेची, सहिष्णुतेची, बंधुभावाची आणि पाठ या ठिकाणी फुटली. आणि म्हणून मी म्हणत असतो, म्हणून मी नेहमी म्हणत असतो का नाही देवाचा अवतार, नाही देवाचा अवतार, हो नाही देवाचा अवतार, परी देवाहून थोर. हो, परी देवाहून थोर. देवाचा अवतार नाही, पण देवापेक्षाही थोर माझा राजा आहे. कारण राजा आहे म्हणूनच देव चाललाय. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून तरुणांना विनंती आहे, राजाला अभ्यासा. आपण भाग्यवान आहेत, आपण भाग्यवान आहेत. हो, आज पूर्ण जगात दखल घेतली जाते. रशिया सारखं राष्ट्र, जर्मनी सारखं राष्ट्र, हिटलरनं अभ्यास केला, हिटलरनं त्या काळात. हो, आणखी काय सांगू तुम्हाला, अख्खे जग राजाचं पवाडे गात आहे. आम्ही तर भाग्यवान आहेत, आम्हाला बाप म्हणून राजा लाभलाय. हो, आमचा बाप म्हणून आम्हाला लाभलाय, या भूमीत जन्माला आलाय. आम्ही त्यांचे मावळे, आम्ही त्यांची लेकरं. जरा अभ्यासा माझ्या राजाला, जरा समजून घ्या माझ्या राजाला. नुसतं डोक्यावर घेऊन फिरू नका महाराज, समजून घ्या राजाला. या ऐका येड्याचं, राजाचं प्रत्येक गोष्ट समजून घ्या, चरित्र समजून घ्या, प्रत्येक नियोजन समजून घ्या, राजाचं असणारे गुण समजून घ्या. हो, तरुणाला गरज आहे याची. आज तरुणाला गरज आहे. जिथं अन्याय होतो ना तिथं गप बसू नका. जिथं अन्याय होतो ना तिथं गप बसू नका. शिकवण आहे माझ्या राजाची. अन्याय होतो तिथं गप बसू नका. हो, आणि जिथं चांगलं चाललंय ना तिथं संरक्षक म्हणून राहा. तिथं व्यत्यय येऊ देऊ नका. हो, गावात एवढा सुंदर सप्ताह चाललाय ना तर फक्त याला सांभाळा. ही तरुणाची गरज. हो, तरुणाचं कार्य सांभाळा. याला करतात ना गावातील लोक, सांभाळायचं. चांगलं कार्य चाललंय, धर्माचं कार्य चाललंय, सांभाळायचं. आणि जिथं अन्याय होतो ना तिथं महाराज तिथं हायगे नाही करायची. शिवबाची शिक्षण आहे आपल्याला. हो, अन्यायाला अजिबात नाही, थारच द्यायचं नाही. आणि ही काही गोष्टी आहेत ना, हे आम्ही शिकल्या पाहिजेत. हे आम्ही महाराज हे अचूक नियोजन करायची गोष्ट आमच्याकडे आली पाहिजे. नियोजनाला खूप महत्व आहे. नियोजन नसेल तर काही उपयोग नाही. आम्ही काय करतो, कसं करतो, कशामुळं करतो याला काहीच अर्थ नाही. ते फक्त किती नियोजनबद्ध करतो याच्यावरती यश आणि अपयश ठरलेलं असतं. आम्ही प्रपंच करतो, संसार करतो, प्रपंच करतो, भक्ती करतो, राजकारण करतो, समाजकारण करतो, सगळं करतो. पण ते किती नियोजनबद्ध करतो हे महत्वाचं आहे. नियोजन जर नसेल तर यश मिळेलच याची गॅरंटी नाही. राजाकडे काहीच नव्हतं,
ना फौज होती, ना महाराज ना कुठलं ऐश्वर्य होतं, ना संपत्ती होती, काहीच नव्हतं राजाकडं. शून्यातून विश्व निर्माण करणारा माझा जाणता राजा छत्रपती. शून्यातून विश्व, काहीच नव्हतं. काय होतं मला सांगा ना. अरे दर्या खोऱ्यातले मावळे शेतकरी हो 5-50 घेऊन स्वराज्य निर्माण करणं सोपं काम आहे का? फक्त का घडलं हे नियोजन. आणि माझं तरुणाला विनंती आहे, आयुष्यात जगताय ना तुम्ही तर भरकटल्यासारखं जगू नका, नियोजन करून जगा. मला काय करायचंय, मला कुठं जायचंय, माझ्या पुढं ध्येय काय, मी कुठल्या वाटेनं जाऊ, त्याचं नियोजन कसं, हे हा गुण शिकाना राजा कोण शिकाना. आणि नियोजन केल्यावरच यश मिळतं, नियोजन केल्यावरच त्याला आणि यशोगाथा माळ घालते, कारण सांगणाराला नाही. हो नियोजन महत्वाचं आहे, नियोजन महत्वाचं आहे. शेवटचं उदाहरण सांगतो नियोजनाबद्दलचं. आणि माझं विनंती आहे तुम्हाला, कारण आजच्या तरुणाकडे फक्त नियोजन नाही. आजचा तरुण हुशार आहे, आजचा तरुण बुद्धिमान आहे, आजच्या तरुणाकडं मेहनत घ्यायची बी क्षमता आहे, पण फक्त नियोजन नाही. भरकटलाय तो, आजचा तरुण भरकटलाय. नियोजन कळत नाही, वेळेचं महत्व कळत नाही, मनमानी आचरण चाललंय, जसं येईल तसं वागायला लागलंय. नियोजनच नाही, नियोजनच नाही. हो शिस्त नाही रे. हो आणि म्हणून सांगावं असं वाटतं मला, शेवटचं उदाहरण, नियोजन असलं का यश मिळतच मिळतच. हे माझ्या राजानं घालून दिलेला नियम आहे. हो नियोजनानं जगा, यश मिळणारच. राजानं अफजल खानाचा कोतळा काढला, 2च मिनिटं लागली. किती मिनिटं? किती मिनिटं? 2च मिनिटं. पण 2 मिनिटाच्या कामासाठी 1 वर्षभर नियोजन चाललं होतं. हे तुम्हाला माहिती आहे का? 1 वर्ष नियोजन चाललं होतं, 1 वर्ष. 2 मिनिटाच्या कामासाठी. तवा यश मिळतं, तवा यश मिळतं, तवा जिंकता येतं, तवा जिंकता येतं. 1 वर्ष नियोजन चाललं होतं. 40,000ची फौज घेऊन आला होता अफजल खान, 40,000ची. आणि त्या अफजल खानाला प्रतापगडाच्या पायऱ्यालाच बोलवायचं, प्रतापगडाच्या पायथ्यालाच बोलवायचं आणि तिथंच भेट घ्यायची. प्रतापगडच का निवडला? नियोजन सांगतोय. प्रतापगडच का निवडला? बरं निवडायचा दिवसही ठरला. एवढंच नाही तर भेटायची वेळ पण ठरवली, 12:35. वेळ काय होती? दुपारच्या 12:35. नियोजन बघा. प्रतापगडच का? हो भेटीचा दिवस तोच का? भेटीचा टाइम तोच का? 12:30च का? नवे सोबत कुणाला घेऊन जायचं इथपर्यंत नियोजन होतं. आणि राजाचे एक राजाची कला होती, कला. एक माणूस डबल वापरला नाही, एक माणूस डबल दुसऱ्या स्वारीवर दिसला नाही. हो आता अफजल खानाला भेटायचंय, कुणाला सोबत न्यायचं इथपर्यंत नियोजन. 1 वर्ष गेलं आणि तो दिवस उजाडला. तो दिवस उजाडला. अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला छावणी देऊन बसला. छत्रपतींना भेटायला बोलवायचं, दगाफटका करायचा आणि संपून टाकायचं. हा मनसुबा होता अफजल खानाचा, हा बेत होता अफजल खानाचा. महाराज अफजल खान पायथ्याला पोहोचला, छावणी दिली, शामियाना दिला. अफजल खान शामियानामध्ये थांबला. महाराज छत्रपतींना टाइम दिला होता, 12:30 वाजता मी निघणार. कुठून? गडावरून. 12:30च का? 12:35 का? 12:35 सूर्य बरोबर डोक्यावर असतो. आणि सूर्य डोक्यावर असल्यामुळं त्या लख प्रकाशामध्ये पायथ्याला असणाऱ्या अफजल खानाच्या सगळ्या हालचालीच्या प्रकाशात दिसतायत का काय नियोजन चाललंय, याचा प्लॅन काय चाललाय. आणि जर अफजल खानाला वाटलं का छत्रपतीचं काय चाललंय म्हणून जर वर बघावं तर सूर्यकिरणाच्या डोळ्यात जावी आणि त्याला काहीच दिसू नये. नियोजन बघा किती बारीक बारीक नियोजन आहे. यश असंच येत नाही महाराज, खूप मोठा गुण आहे आणि या गुणाची गरज आहे म्हणून हा गुण सांगतोय मी तुम्हाला. असं चरित्रामध्ये सगळंच घेण्यासारखं आहे, पण नियोजनाचा गुण मी का सांगतोय तर तुम्हाला आम्हाला गरज आहे याची. महाराज त्याला काहीच दिसू नये म्हणून 12:35 निघाले गडावरून. महाराज निघाले गडावरून. सोबत घेतलं कोण माहितीये का? जीवा महाला. जीवा महाला. हो जीवा महाला आणि संभाजी कवशी. महाराज तसे 8-10 अंगरक्षक होते, पण सोबत हे दोघं खास सोबत. जीवा महालाच का? तानाजी नव्हता, येसाजी नव्हतं, कोंडाजी नव्हता, सगळे होते ना. रथी महारथी होते, 10-10 हातीचं बळ अंगात असणारे होते, पण जीवा महालाच का? जीवा महालाच का? कारण अफजल खानासोबत सय्यद बंडा होता. आणि सय्यद बंडा महाराज दांडपट्टा फिरवण्यात पटाईत होता. आणि त्याच्या तोडीस तोड जर कोण असेल तर माझा जीवा. आणि म्हणून जीवा महाला सोबत निघाले. महाराज वरून खाली गडा उतरत होते, जीवा महाला सोबत होता. तसा जीवाला आवाज दिला माझ्या राजानं, जीवा कातर घेतली ना व संग. जीवाला काहीच कळना.
अफजल खानला मारायला जायचंय, तलवार घेतली असेल की, कात्रीचं काय काम आहे? अहो जीवा कातर आहे नव, असं म्हणल्यावर जीवा नाभिक समाजाचा होता, नाभिक समाजाचा. तसा जीवा म्हणला महाराज हाय ना कातर, कातर आहे तर काढ बरं, आणि एक काम कर. म्हणे काय हो राजे, आमची दाढी एवढी बारीक कर. अफजल खान धरायची म्हटला, त्याच्या हातात नाही आली पाहिजे. नियोजन बघा, हो किती बारीक नियोजन आहे बघा. हो दाढी एवढी बारीक कर, अफजल खानाने जर हात घातला तर हाताला दाढी नाही लागली पाहिजे. महाराज बोलता 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 आणि शामियानापर्यंत आले. जीवा महाला सोबत आहे, हो संभाजी कावजी सोबत आहे. महाला त्या शामियानासमोर आले. जो शामियाना होता अफजल खानाचा तिथं आले. आता भेटायला जायचं. आतमध्ये बसलाय अफजल खान, कृष्णा भास्कर, हो महाराजी मंडळी बसलेत. ते पण दोघं ठरलं होतं, तुमचे दोन माझे दोन, नाही का. अफजल खान आपल्या दोन साथीदारासोबत बसलाय. राजाचा प्रवेश झाला, राजाने एंट्री केली. पण एंट्री करत असताना फक्त जीवा महालाच आतमध्ये नेला. कुठं? त्या शामियानामध्ये, त्या असणाऱ्या हो त्या छावणीमध्ये फक्त जीवा महालालाच घेऊन गेले. आणि संभाजी कावजीला बाहेर थांबवलं. कुठं? त्या छावणीच्या बाहेर थांबवलं, शामियानाच्या बाहेर थांबवलं. सांगितलं हो संभाजी हलायचं नाही, अजिबात लक्ष द्यायचं नाही, आतमध्ये काय चाललंय देणं घेणं नाही तुम्हाला. बघा जिम्मेदारी, बघा नियोजन. हो संभाजी आतमध्ये काय चाललंय तुम्हाला काही देणं घेणं नाही, अजिबात नाही. फक्त जर चुकून अफजल खान जर या शामियानातून बाहेर आला तर त्याला जिवंत सोडायचं नाही, एवढंच काम तुमचं. आणि छावणीच्या त्या असणाऱ्या शामियानाच्या दरवाजावरती त्या असणाऱ्या संभाजीला ठेवलं आणि राजा जीवा महाला सोबत आतमध्ये. जसं राजा आतमध्ये गेला असा अफजल खान उठला. हो धिप्पाडचे धिप्पाड, 10 हत्तीचं बळ. महाराज माझा राजा एवढंच नाही का, 5.5 फूट उंचीचा राजा एवढंच नाही का. हे असं हात केले, हो शिवाय राजे का, आव आव आव. महाराज जसं आलिंगन देतो ना आपण, असं महाराजाचं स्वागत केलं. राजे तुम्ही काय, यानं बघितलंही नव्हते कधी, नाही कशाला बघतोय. राजे आतमध्ये आले, शिवाराजे तुम्हीच का, आव म्हणून आलिंगन दिलं. महाराज अफजल खानानं राजाला कवेत घेतलं, असे त्याचे हात आवळायला लागला. कवेत घेतलं, असे हात आवळायला लागला. आणि हात आवळता आवळता कमरेची कटार काढले आणि खरमन पाठीत मारले. पण पाठीत मारल्याबरोबर महाराज चिलकत होती, पण कपड्यावरून ती कटार खाली घसरली. राजाला चाहूल लागली. तसं राजे चमकले, तसे राजे दचकले आणि आपल्या असणाऱ्या कमरेच्या वाघनक्या काढल्या आणि घसकन पोटामध्ये घुसवल्या. तसा अफजल खान ओरडला, दगा दगा दगा, आणि राजा कोसळ. अफजल खान कोसळला तसा कृष्णा भास्कर पळत आला आणि महाराजाच्या डोक्यावर घाव केला. महाराज बेशुद्ध होते, डोक्यावर घाव केला. आणि तेवढ्यात सय्यद बंडाने पाहिलं आणि सय्यद बंडानं आपला दांडपट्टा गरगर फिरवून असा मारणार. तेवढ्यात माझ्या जीवा महालानं आपला दांडपट्टा काढला आणि सय्यद बंडाचा हात उडवला. आणि मग इतिहास म्हणून गेला होता जीवा. एक सेकंद फक्त 1 सेकंद उशीर केला असता, तेवढंच काम देता जीवा महालाला. नियोजन बघा. जीवा इथं उभायस ना, अफजल खानाकडे बघू नकोस, माझ्याकडे तर मुळीच बघू नकोस, फक्त सय्यद बंडाकडे लक्ष ठेव. नियोजन बघा ना. हो आणि ते किती कामाला आलं. जर 1 सेकंद जर जीवा महालाने दांडपट्टा काढून जर त्या सय्यद बंडाचा हात धडा वेगळा केला नसता तर तोच हातानं तोच दांडपट्टा माझ्या राजाच्या मानावर पडला असता आणि मान धडा वेगळी झाली असती. काय नियोजन आहे हो, काय नियोजन आहे, काय नीती आहे. कधी बळावर राजा लढला नाही, कधी कपट नीतीवर राजा लढला नाही, फक्त बुद्धीच्या जोरावर राजा लढला. बुद्धीच्या जोरावर राजानं स्वराज्य निर्माण केलं. आणि तरुणाला विनंती आहे माझी, या गुणाचं आचरण करा, ही गोष्ट शिवबाकून घ्या. बुद्धीचा वापर करायला शिका, नियोजन करायला शिका, शिस्तीत जगायला शिका. शिस्तीत विठ्ठल भीड भार, हो कुणाची भीड नाही आणि आमच्यावरती कोणाचं ओझं नाही भीड भार. तुका म्हणे सहान थोर, लहान मोठा कोणी असो, या कामासाठी, भक्तीसाठी आणि स्वराज्यासाठी कुणाची भीड नाही पाळायची. लहान नाही मोठा नाही, आडवा येतो त्याला आडवाच
त्याला अडवाच, कारण इथं नाही जमत, इथं जमत नाही. आणि म्हणूनच महाराज मी इथं उभा आहे, म्हणूनच मी इथं उभा आहे. हो, भक्तीमधलं पाखंड खरं सांगू का तुम्हाला, कीर्तन करणं माझा पेशा नाही. कीर्तन करण्यासाठी मी कुठं आळंदी देऊ या ठिकाणी शिकलो नाही. कीर्तन करून काहीतरी गावात मान सन्मान मिळवा म्हणून नाही. फक्त हाच अन्याय सहन झाला नाही. भक्ती मार्गामध्ये येऊन हो असं पोटातलं पाणी हलत नाही, पाणी असं बांधून असे उभं असतात, पाणी हलत नाही. आणि असं लोकांना अज्ञानात ठेवलं, असं अज्ञानात ठेवलं, यांच्याच पोळ्या भाजायला, यांच्या. अरे पाकिटात 1000 रुपये कमी पडलं तर अर्ध्या तासातून फोन केलेले बुवा आहेत, अर्ध्या तासातून फोन गाडी उभा करून. हो, आणि हेच कुठेतरी सहन झालं नाही. हेच मी का सांगतोय, नाही बीड बार लहान असो का मोठा असो, हो अन्याय सहन होत नाही. या जगाला भक्तीच सांगत नाहीत, या जगाला नामच देत नाहीत, सत्य मार्गच सांगत नाही. यांच्यावरती अन्याय, यांच्यावरती अन्याय, समाजावरती अन्याय मला नाही जमायचं. हो, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलले जे ऋषी जे ज्ञानोबा तुकोबाचे तेच पेरायला आणि तेच तुमच्या ओंजळीत टाकायला आम्ही इथं उभा आहेत. आणि तेच समाजामध्ये कुठेतरी होत नव्हतं, हे माझ्या डोळ्याने पाहिलं आणि म्हणून इथं उभा राहिलो. नाहीतर हा काय माझा पेशा किंवा व्यवसाय किंवा धंदा मुळीच नाही. पण याच्यामध्ये होणारा अन्याय सहन झाला नाही. नाही, जगाला रीत कळली पाहिजे, जगाला भक्ती कळली पाहिजे. आज 10-5 समाजकंटक जगाला अज्ञानात ठेवतायत, हे नाही झालं पाहिजे म्हणून उभा आहे, म्हणून या ठिकाणी मी आलोय. बाकी काहीच हेतू नाही महाराज, काहीच हेतू नाही दुसरा. असो, सरते शेवटी ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं, ज्यांनी भक्तीचं राज्य आणलं, ज्यांनी ब्रह्मज्ञानाचा सुकाळ केला, अशा सिद्ध महात्म्यांचं भजन करायला चुकायचंच नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. बोलिलेले करो विधी वाकुडी वंतरे करा.